जर तुम्हाला पासपोर्ट साइज फोटो 2 मिनिटात तयार करायला शिकायचं असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण फोटोशॉपमध्ये याची कंप्लीट प्रोसेस पाहणार आहोत. तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण सुरुवात करूया. पहिल्यांदा नवीन पेज घेऊया. फाईल, न्यू, इथं फोटोमध्ये जायचं आहे आणि A4 साइज सिलेक्ट करून क्रिएटवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपलं इथं पेज तयार झालेलं आहे. आता आपण फोटो घेऊयात. फोटो आपण नवीन टॅबला घेतलेला आहे. फोटोचा थोडा लाईट वाढवतो. कंट्रोल एम केलं. थोडासा लाईट वाढवला, थोडासा ब्लॅक वाढवला, थोडासा मिड टोन वाढवला. त्यामुळे काय होईल, तुमचा जो फोटो आहे तो अजून शार्प आणि छान दिसेल. ओके केलं. आता जेवढा फोटो आपल्याला पाहिजे तेवढा क्रॉप करून घेऊयात. त्यासाठी मी क्रॉप टूल घेतला, क्लिक केलं आणि ड्रॅग केलं. तर मला एवढ्या फोटोची आयडेंटिटी बनवायची आहे. म्हणजे आपला क्रॉप फोटो इथं तयार झालेला आहे. या फोटोवरती क्लिक पकडलं आणि ड्रॅग करून आपल्या पेजवरती मी घेऊन आलो. आता या फोटोची साईज थोडी लहान करून घेऊयात. आता हा फोटो मी इथं सेट केला. ओके. आता या फोटोला आपल्याला स्ट्रोक द्यावा लागेल. त्यासाठी फोटोवरती क्लिक करा. इथं एफेक्ट्सवरती क्लिक करा. लेयर पॅनलमध्ये स्ट्रोक ऑप्शन सिलेक्ट करा आणि ब्लॅक कलर ठेवून 2 पिक्सेल इतका स्ट्रोक इथं द्यायचा आहे. ओके करा. याच फोटोच्या एक्स्ट्रा 3 कॉपीज करा. 1, 2, 3. ओके. आता इथे क्लिक पकडलं आणि ड्रॅग करून सगळ्या कॉपीज मी सिलेक्ट केल्या. आता इथे क्लिक करायचं आहे. याच्या मदतीनं आपण सगळ्या फोटोंमध्ये समांतर अंतर करू शकतो. आता सगळ्या फोटोंची एकच लेयर करण्यासाठी कंट्रोल ई बटन दाबा. म्हणजे काय होईल, सगळ्या फोटोची तुमची एक सिंगल लेयर तयार होईल. या फोटोला आपण सेट करूया. ओके. आता आपल्याला या लेयरची अजून एक डुप्लिकेट करायची आहे. त्यासाठी कंट्रोल अल्टर शिफ्ट तिन्ही बटन पकडून धरा. फोटोवरती क्लिक करा आणि ड्रॅग करा. ओके. मध्ये थोडंसं जास्त अंतर ठेवा जेणेकरून तुम्हाला कट करायला सोयीस्कर होईल. आता या 2 लेयरची आपल्याला एक लेयर करायची आहे. वरच्या लेयरवरती क्लिक केलं. शिफ्ट पकडून खालच्या लेयरवरती क्लिक केलं. म्हणजे आपल्या दोन्ही लेयर इथे सिलेक्ट झालेल्या आहेत. आता दोन्ही लेयरची पुन्हा एक लेयर करण्यासाठी कंट्रोल ई बटन प्रेस केलं. आता लेयर पॅनलमध्ये जर बघितलं तर आपल्याकडे 2च लेयर आहे. एक फोटोची आणि एक बॅकग्राऊंडची. या दोन्ही लेयर आपण सिलेक्ट करायच्या आहेत. त्यासाठी मी कंट्रोल बटन पकडलं. बॅकग्राऊंडची लेयर सिलेक्ट केली. फोटोची लेयर सिलेक्ट केली. त्यानंतर इथे बघा हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे या बटनवरती एकदा क्लिक करा आणि या बटनवरती एकदा क्लिक करा. यामुळे काय होणार आहे, तुमचा जो फोटो आहे तो पेजच्या ॲक्युरेट सेंटरला येऊन सेट होणार आहे. ओके. आता बॅकग्राऊंड आणि फोटो या दोघांची लेयर एकत्र करण्यासाठी कंट्रोल शिफ्ट ई बटन प्रेस करा आणि झाला तुमचा आयडेंटिटी फोटो तयार. अशाच महत्त्वाच्या टेक्निकसाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. याचं कारण आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सिनेमॅटिक पोस्टर कसं करायचं, वेडिंग अल्बम कसे करायचे असतात, कलर करेक्शन यासारख्या खूप महत्त्वाच्या टॉपिकवरती सजेशन देत असतो. तर शिकत राहा, नवनवीन डिझाईन करत राहा. थँक यू.